वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर सध्या बातमी झळकत आहे की अंतरवली सराटीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। या अगोदर मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं होतं की इच्छुक उमेदवारांव्यतिरिक्त कोणीही अंतरवली सराटीमध्ये येऊ नका। इच्छुक उमेदवारांनी सुद्धा अंतरवली सराटी येथे येत असताना एकट्यानेच यावं, आपल्यासोबत मित्र परिवार वगैरे असे कोणीही आणू नका। आणि आता तर मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे की उमेदवारांनी सुद्धा अंतरवली सराटीमध्ये यायचं नाही। मनोज जरांगे असं का बोललेले आहेत, अंतरवली सराटीमध्ये नेमक्या काय घडामोडींना वेग आलेला आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया। पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती, प्रपंच परिवाराने सुरू केलेल्या हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, लिंकला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। कारण भविष्यामध्ये महाप्रपंच हे YouTube चॅनल जर बंद पडले तर आपण हिंदू प्रपंच या YouTube चॅनल वरून एकमेकांच्या संपर्कात राहू, संवाद करत राहूया। त्यामुळे हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा मित्रांनो। येत्या 2 दिवसांमध्ये महाप्रपंचचं भवितव्य YouTube ठरवणार आहे, बघूया काय होतंय ते। त्यामुळे पुन्हा विनंती आहे, हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आता वळूया मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे। मनोज जरांगे यांनी अगोदर असं जाहीर केलेलं होतं की अंतरवली सराटीमध्ये गर्दी करू नका, इकडे येऊ नका, इच्छुक उमेदवारांनीच या, एकटे या, आपण चर्चा करूया। त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातून जवळपास 50 ते 60 इच्छुक उमेदवार अंतरवली सराटी येथे दाखल झाले। तब्बल 24 तासामध्ये 1,500च्या वर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मनोज जरांगे दादा यांनी घेऊन एक विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे। 1440 मिनिटांमध्ये 1500च्या वर मुलाखती घेण्याचा हा विश्वविक्रम मनोज जरांगे यांच्या नावावर प्रस्थापित झाल्यामुळे आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स कडे सुद्धा याची नोंद व्हावी, यासाठी सुद्धा एखादं आंदोलन किंवा उपोषण होण्याची जोरदार शक्यता आहे। मनोज जरांगे यांच्या एकंदर वागण्यावर किंवा त्यांच्या या राजकीय घडामोडींवर कोणी जर काही भाष्य केलं तर लगेच मनोज दादा जरांगे यांचे समर्थक तुटून पडतात आणि लगेच शिवराळ भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतात। अनेक जण तर असंही म्हणतात की तुम्ही किती भुकत राहा हो, आम्ही मनोज दादा जरांगे यांच्या सोबतच आहोत। राहा ना बाबा हो सोबत, कोण नाही म्हणतंय तुम्हाला आता मुस्लिम धर्मगुरूंच्या दाढ्या कुरवाळण्याची हौस आलेली आहे। तुम्ही तुमची हौस पूर्ण करून घ्या, आमचा त्याला अजिबातच आक्षेप नाहीये। कारण शेवटी मनोज दादा जरांगे जे सांगतील तेच धोरण आणि जरांगे सांगतील तेच तोरण, बरोबर ना? तुम्हाला काय करायचंय तुम्ही तुमचं करत राहा हो। पण मनोज जरांगे राजकारणात आलेले आहेत, त्यामुळे विश्लेषक त्यांच्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण करणारच ना, त्यातून मग वाईट वाटून घेण्याचं काय काम आहे? किमान राजकीय विश्लेषक तुमच्या मनोज दादा जरांगेंसारखे त्यांना भन्ना मन्ना चिन्ना फन्ना कन्ना तरी करत नाहीत ना। ते सरळ स्वच्छ सुंदर आणि सभ्य भाषेमध्ये आपलं मत मांडतात। ते जर त्यांचं मत मांडत आहेत तर तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर जाऊन शिवराळ भाषेमध्ये बोलण्याची काहीच गरज नाहीये। यामधून तुमचीच संस्कृती दिसते, तुमच्यावर तुमच्या मायबापांनी काय संस्कार केलेले असतील हे जास्तीत जास्त उघड करू नका। असो, कितीही जरी सांगितलं तरी मनोज जरांगे यांचे अंधभक्त आणि मेंढराप्रमाणे त्यांच्या मागे मागे पळणारे झोपेचं सोंग घेतलेले काही भरकटलेले तरुण त्यांचीच तळी उचलणार आहेत। त्यांना बोलून काहीही फायदा नाहीये। आपण आता सरळ थेट विषयावर येऊया। मनोज जरांगे यांनी आता असं सांगितलेलं आहे की इच्छुक उमेदवारांनी सुद्धा आता इथून पुढे अंतरवली सराटीमध्ये यायचं नाही। त्याचं कारण असं आहे की आता मला समीकरणं जुळवायची आहेत। समीकरणं जुळवायची म्हणजे काय करायचं आहे की मनोज जरांगे यांनी जे उमेदवार फायनल केलेले आहेत त्यांना कसं जिंकून आणायचं। यांना जर जिंकून आणायचं असेल तर दलित मतं हवी आहेत, यांना जर जिंकून आणायचं असेल तर मुस्लिम मतं हवी आहेत। आणि यासाठीच मनोज जरांगे यांनी सांगितलं की 29 आणि 30 तारखेला मुस्लिम धर्मगुरू आणि दलितांचे गुरु दूर वरून लांबून अंतरवली सराटी येथे येणार होते। मात्र त्यांच्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण झाल्या, त्यांना हेलिकॉप्टर्स मिळालेले नाहीत आणि त्यामुळे ते काही येऊ शकले नाही। मात्र 31 तारखेला ते येणार आहेत आणि 31 तारखेला मुस्लिम धर्मगुरू यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत। हेलिकॉप्टरने मुस्लिम धर्मगुरू अंतरवली सराटीमध्ये येणार। हे लांबून येणार म्हणजे नेमके कुठून येणार आहेत? दिल्लीच्या जामा मस्जिदीमधून येणार आहेत का? ज्याप्रमाणे या अगोदर एका मुस्लिम धर्मगुरूची मनोज जरांगे यांनी भेट घेतली, ज्यांचं नाव मौलाना सज्जाद नोमानी। मौलाना सज्जाद नोमानी यांनी राम मंदिराच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, जी अजूनही चालू आहे। मौलाना सज्जाद नोमानी यांनी हिंदूंच्या विरोधामध्ये अनेक वेळा कार्य केलेलं आहे आणि ते पक्के हिंदू द्वेष्टे आहेत, ज्यांच्यासोबत आता मनोज जरांगे यांनी हात मिळवणी केलेली आहे। असेच काही धर्मांध आणखी मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी हेलिकॉप्टर्सने येणार आहेत।
आणि ते देखील 31 तारखेला त्यांच्यासोबत बसून मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीचं समीकरण जुळवणार आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की अंतरवली सराटीमध्ये कोणीही यायचं नाही. इतर वेळी सरकारी अधिकाऱ्यांसोबत किंवा महायुती सरकारच्या नेत्यांसोबत उघड चर्चा करा, माझ्यासोबत ओपनली बोलत चला, बंद खोलीमध्ये मी बोलणार नाही अशा धमक्या देणारे आणि असे गर्जना करणारे मनोज जरांगे मुस्लिम धर्मगुरू आणि दलितांचे नेते यांच्यासोबत बंद खोलीमध्ये बंद दरवाजा आड गुप्त चर्चा करतात. या अगोदर सुद्धा तुकडे गँगच्या राकेश टिकेत यांच्यासोबत देखील यांनी अशीच बंद दरवाजा आड चर्चा केलेली आहे. मनोज जरांगे हे सुद्धा शरद पवार यांच्याप्रमाणेच सोयीचं राजकारण करतात. अनेक जण म्हणतात की तुमच्या नरेंद्र मोदींनी नाही का मेहबूबा मुफ्तींसोबत युती केलेली होती. अहो PDP सोबत युती करून त्यांनी 370 कलम हटवून दाखवलं. काश्मीरच्या ज्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकावला जात नव्हता तिथं आज अभिमानानं तिरंगा डोलतोय. तुमचा हा मनोज दादा जरांगे त्या मुस्लिम धर्मगुरूंना आणि इम्तियाज जलीलला प्रश्न करणार आहे का की बाबा हो, तुम्ही तुमचा मोर्चा घेऊन मुंबईला गेले होते तेव्हा जात असताना वाटेत आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे जे फलक होते त्याला काळं का फासलं बे? मराठ्यांचे नवे देव मनोज दादा जरांगे इम्तियाज जलीलला हा प्रश्न विचारू शकतात का? नाही विचारू शकणार, कारण त्याच्यासाठी हिंमत लागते हो, डेअरिंग लागते. देवेंद्र फडणवीसला रोज शिव्या दिल्या तरी चालतं, कारण देवेंद्र फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करतात. देवेंद्र फडणवीस त्यावर काही प्रत्युत्तरच देत नाहीत. त्याचं कारणही आहे, चिखलात दगड मारल्याने चिखल आपल्याच अंगावर उडू शकतो याची देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण कल्पना आहे. अंतरवली सराटीमध्ये आता कोणीही यायचं नाही. मी मुस्लिम धर्मगुरू आणि दलितांच्या नेत्यांसोबत त्यांच्या गुरूंसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे ही चर्चा कुठेही उघड होता कामा नये आणि मग 31 तारखेला मी फायनल निर्णय घेणार आहे. मनोज जरांगे यांनी या अगोदर उपोषण आंदोलन करत असताना ज्याप्रमाणे तारखांवर तारखा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपला निर्णय देण्यासाठी सुद्धा मनोज जरांगे तारखांवर तारखा देत आहेत. मनोज जरांगे यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्यांनी मी सांगितल्यानंतर अर्ज मागे घ्यावेत, परंतु जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबातच राग नाहीये. शेवटी ते समाजाचेच आहेत. अहो, जर मग ते समाजाचेच आहेत तर मग त्यांना सुद्धा करू द्या ना फाईट. का त्यांना अर्ज मागे घ्यायला लावत आहात तुम्ही? बरं, हा निरोप देत असताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही. तशी ती संधी कधीच सोडत नाहीत. यावेळेस सुद्धा मनोज जरांगे असं बोललेले आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी चूक केलेली आहे. आमच्या आंदोलनाकडे त्यांनी लक्षच दिलं नाही, आमच्या मागणीकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. अहो, तुम्ही रोज उठाल, रोज नवीन मागणी कराल, कसं लक्ष द्यायचं तुमच्याकडे? सुरुवातीला तुम्ही म्हणत होते की मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यानंतर तुम्ही म्हणता सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, त्याच्यानंतर तुम्ही म्हणता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्या. आता तुमची मागणी आहे मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्या. रोज नवीन मागणी करायची आणि रोज देवेंद्र फडणवीस यांना शिव्या द्यायच्या. हा मनोज जरांगे यांचा एककलमी कार्यक्रम आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांची एकनिष्ठांची शिवसेना सोनिया गांधी यांच्या चरणावर वाहिली, त्याचप्रमाणे धर्मनिष्ठ तत्वनिष्ठ मराठा समाजाला मनोज जरांगे मुस्लिम धर्मगुरूंच्या चरणावर वाहायला निघालेले आहेत. हे लक्षात घ्या. जरांगेंचे समर्थक प्रश्न करायला लागलेले आहेत की आत्ताच बरा तुम्हाला हिंदू धर्म आठवला हो. हिंदू धर्म इतरांना आत्ताच आठवलेला नाहीये, तुम्हाला त्याचा विसर पडलेला आहे म्हणून लोक बोलायला लागलेले. बरं चला, सोडा मनोज जरांगेंचं, सोडा. मनोज जरांगे यांचा समर्थक एक दाखवा फक्त, ज्याने इम्तियाज जलीलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या फलकाला काळं फासण्याच्या या घाणेरड्या कृत्याचं खंडन केलेलं आहे किंवा जाब विचारला आहे. वरतून हे सोशल मीडियावर बोंबलत बसायलेत की आम्हाला धर्म शिकवण्याची गरज नाहीये. हो, कारण आता तुम्हाला धर्म शिकवण्यासाठी हेलिकॉप्टर्स म्हणून मुस्लिमांचे धर्मगुरू येणार आहेत ना अंतरवली सराटीमध्ये. तेव्हा आता तुम्ही इथून पुढे कलमा वाचायचं शिक्षण सुरू करा. मनोज जरांगे यांनी स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी आतापर्यंत JCBने स्वतःवर फुले उधळत ज्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला, तेच कोट्यावधी रुपये गोरगरीब मराठ्याच्या लेकरांच्या शिक्षणासाठी वापरता येत नव्हते का? गोरगरीब मराठ्यांच्या वृद्ध माता पित्यांच्या रुग्णसेवेसाठी, शुश्रूषेसाठी वापरता येत नव्हते का? असा प्रश्न जर विचारला तर यांच्याकडे तर्कशुद्ध उत्तर द्यायला तोंडच नाहीये. मनोज जरांगे यांनी कोट्यावधी रुपये या दरम्यान कमावलेले आहेत असा त्यांच्यावर उघड आरोप होतो. मनोज जरांगेंनी त्यांचं कल्याण करून घेतलं. हो, तुमचं काय? तुम्ही मनोज जरांगे उपोषणाला बसले की तिथे लगेच रडायला, गळा काढायला पुढे येता. मनोज जरांगे यांचा मुलगा त्यांच्या बाजूला का बसत नाही उपोषणाला?
मनोज जरांगे यांच्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणे निवडून आले, मराठवाड्यातले बाकीचे खासदार निवडून आले, महाभकास आघाडीला मनोज जरांगे यांचा खूप फायदा झालेला आहे असं तुम्ही म्हणता ना. मग मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्या बाजूला का बसत नाहीत उपोषणाला? भकास आघाडीचे नेते का जाऊन बसत नाहीत मनोज जरांगेंच्या बाजूला उपोषणाला? एवढंच सोडा, मनोज जरांगेंचा स्वतःचा मुलगा त्यांच्या बाजूला का बसत नाही उपोषणाला? त्याचं कारण असं आहे की यांनी यांची तुंबडी भरून घेतलेली आहे आणि आता मराठा समाजातील काही भरकटलेल्या तरुणांना आणखी भरकटवून त्यांच्या डोक्यामध्ये जातीपातीच्या द्वेषाचं विष पसरवून त्यांना आणखी भरकटवण्याचा प्रयत्न जोरदारपणे मनोज जरांगे करत आहेत आणि त्याचीच परिणिती म्हणून हेलिकॉप्टर्सने आता मनोज जरांगे यांना भेटायला मुस्लिम धर्माचे धर्मगुरू येणार आहेत आणि मग त्यांच्याशी बंद खोलीमध्ये बंद दरवाजा आड गुप्त चर्चा होणार आहे. ही गुप्त चर्चा नेमकी काय आहे हे कोणालाही समजू नये यासाठीच मनोज जरांगे यांनी सक्त ताकीद दिलेली आहे की आता कोणीही अंतरवली सराटीकडे यायचं नाही. मराठा समाज हा खरंच खूप भोळा बाबडा आहे आणि मनोज जरांगेंसारखे लबाड त्याचा फायदा घेत आहेत. या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही एक कोट केली होती, ती अशी होती की अशिक्षितांचे अडाण्यांचे एक अत्यंत सुंदर, सुरेख, सक्षम आणि ज्ञान सूर्य अशी उपाधी लाभलेले विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व लाभलं आणि कुठे सुशिक्षित सुसंस्कृत मराठा समाजाला एका अडाणचोट चौथी नापास माणसाचं नेतृत्व लाभलं आणि विचार न करणारे मराठा समाजातील काही तरुण मेंढराप्रमाणे त्यांच्या मागे भरकटत जात आहेत. हेलिकॉप्टर्सने अंतरवली सराटीमध्ये जे मुस्लिम धर्मगुरू येणार आहेत त्यांच्यासोबत मनोज जरांगे काय चर्चा करणार आहेत याबद्दल कोणीतरी मनोज जरांगे यांना साधा प्रश्न तरी विचारलेला आहे का? नाही विचारू शकत तुम्ही. मनोज जरांगे यांची नीती स्पष्ट आहे, मी करेन तीच पूर्व दिशा आहे, मला कोणीही जाब विचारायचा नाही, मला कोणीही प्रश्न विचारायचा नाही. मनोज जरांगे तरुणांची माथी भडकवतात आणि मग ही माथी भडकलेले तरुण भान विसरून वागायला लागतात. सोशल मीडियावर हे हायदोस घालतात, अनेकदा शिवीगाळ करतात, अनेक वेळा हिंसक देखील होतात. मग यांना अटक केली जाते, यांच्यावर केसेस होतात आणि मग मनोज जरांगे म्हणतात की बघा 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 आमच्या तरुणांवर, आमच्या पोरांवर हे सरकार कसं द्वेषभावनेनं कारवाई करत आहे. अहो, द्वेषभावनेनं तुम्ही त्यांना भडकवत आहात ते आधी बंद करा. कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा यासाठी मराठा आंदोलकांनी मोर्चे काढले होते, 52 मोर्चे शिस्तीत निघालेले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन मनोज जरांगे यांनी 4 तरुणांचं फिरवलं, त्यांना भडकवलं, त्यांना सोबत घेतलं आणि कोपर्डीच्या ताईचा जो गुन्हेगार आहे त्याला मारण्यासाठी मनोज जरांगे 4 जणांना घेऊन कोर्टामध्ये गेले. त्या 4 जणांना मनोज जरांगे यांनी सांगितलं मी तुमच्या सोबत आहे, मी पुढे येतो, मी हल्ला करतो, तुम्ही सोबत राहा. मात्र जेव्हा त्या पोराला, त्या गुन्हेगाराला मारायची वेळ आली तेव्हा मनोज जरांगे उलट्या पायानं तिथून पळून गेले. बिचारे ते 4 तरुण तिथं अडकले, त्यांच्यावर केसेस झाल्या, त्यांना 3, 3.5, 4 वर्ष जेलमध्ये सडावं लागलं. या जरांगेंचं काय नुकसान झालं तर काहीच नाही. उलट जरांगेंनी या गोष्टीचं मायलेज उचललं आणि स्वतःची चमकोगिरी करून घेतली. आता सुद्धा जरांगे तेच करत आहेत, मराठा तरुणांना भडकवत आहेत आणि त्यांना उचकवून असं काही कृत्य करायला लावत आहेत जेणेकरून त्यांच्यावर केसेस व्हाव्यात. बाबांनो, तुमच्यावर जर केसेस झाल्या ना, मनोज जरांगे येणार नाहीये तुमची जामीन द्यायला. तुमच्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला, बायकोला यांनाच पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या खेट्या माराव्या लागणार आहेत. तेव्हा मित्रांनो, भान हरपून जगू नका, भान हरपून वागू नका. सारासार बुद्धीने सगळ्या गोष्टींचा विचार करा. आपण खरंच भरकटत चाललेलो आहोत का याचा एकदा थंड डोक्याने शांतपणे विचार करा. आपल्या हातून घडलेली एक चूक आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, हे लक्षात असू द्या मित्रांनो. मनोज जरांगे आता मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेऊन हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मित्रांनो, हिंदूंमध्ये फूट पडू देऊ नका. हिंदूंची एकी हेच हिंदूंचं अस्तित्व आहे. मनोज जरांगेंसारखे अनेक जण येतील जे मुस्लिमांचं लांगुल चालन करत तुमच्यामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मात्र या गोष्टींना बळी पडू नका. हिंदू म्हणून एकत्र राहा आणि 20 नोव्हेंबरला हिंदू म्हणूनच मतदान करा. या आधीच मस्जिदीमधून मुल्ला मौलवींनी फतवे काढलेले आहेत की महायुतीला जर मुसलमानांनी मतदान केलं तर तुम्ही पक्के मुसलमानच नाही आहात, तुम्ही नबीचे गुलाम नाही आहात, तुम्ही काफीर आहात. जर ते लोक फतवे काढू शकतात तर आपण विनंती तर नक्कीच करू शकतो ना मित्रांनो. 20 तारखेला हिंदू म्हणूनच मतदान करा. हिंदूंची एकी वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. भविष्यामध्ये आपण त्यावरून एकमेकांच्या संपर्कात राहणार आहोत, संवाद साधत राहणार आहोत. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण महाप्रपंच या युट्यूब चॅनलवर गंडांतर आलेलं आहे, 2 दिवसामध्ये निकाल लागणार आहे. तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करून ठेवा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर
सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मनोज जरांगे मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेऊन आता नेमकी काय खिचडी शिजवणार आहेत आणि आता राजकारणाचा आणखी काय विचका करणार आहेत आणि मराठा समाजाचं आणखी किती पतन करणार आहेत हे येणारा काळच ठरवेल. मात्र या सगळ्या घडामोडींवर, या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.